आज आम्ही मालेगावला जायला निघालो होतो. मी, किमया, मम्मी, किमयाचे पप्पा आणि एंजल आम्ही सगळे एकत्र प्रवासाला निघालो. आम्ही सकाळीच निघणार होतो, पण थोडा उशीर झाला होता. त्यामुळे निघताना 4 वाजले होते आणि तरी पण खूप ऊन होतं. ह्यावेळेसचा उन्हाळा खूपच कडक आहे. खूपच ऊन जाणवत होतं. गाडीमध्ये एंजल आणि किमयाची मस्ती पण चालू होती. आमच्या घरापासून मालेगाव तसं खूप काही दूर नाही, 1 किंवा सव्वा तास लागतो. फायनली प्रवास करत करत आम्ही मालेगावला पोचलो. वाटेत आम्हाला गिरणा नदी दिसली. मालेगावची ही नदी आहे. गिरणा नदीला पाणी खूप कमी होतं, पण तरीही तो नजारा छान वाटत होता. किमया आणि एंजल गाडीत मस्त कॅडबरी खात होते आणि त्यांच्या मजेत बिझी होते. त्यानंतर आम्ही मामांच्या घरी पोचलो. तिथे लग्न असल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आम्ही त्यासाठीच आलेलो होतो. मम्मी तिथेच राहणार होत्या आणि मी आईकडे 2 दिवस जाणार होती. तिथे आम्ही थोडा वेळ बसलो. सगळ्यांसोबत गप्पा मारल्या. किमयाचं पण मस्त खेळणं चालू होतं. मग नंतर सगळ्यांना बाय करून आम्ही निघालो होतो आईकडे. माझ्या थोड्या बॅगा होत्या, म्हणून मी आईला आधीच फोन करून दिला होता आणि मी आईला खाली बोलावलं होतं. आईसोबत शिव पण खाली आला होता. मग मी त्याच्याकडे पण काही सामान दिलं आणि बघू शकता शिवची लगेच बडबड चालू झाली. त्यानंतर वरती आलो. किमयाचं आणि शिवचं लगेच खेळणं पण चालू झालं. त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला. हे थोडा वेळ बसले आणि लगेच घरी जायला निघाले. त्यांना आम्ही बाय बाय केलं आणि आम्ही थोडा वेळ बसलो. ऊन कमी झालं. लगेच आईन त्यांच्या घरासमोरच गार्डन आहे, तिथं खेळायला गेलो. कारण किमयाचं आल्यापासून चालू होतं की आपण गार्डनमध्ये जाऊ. मग आम्ही तिथे खेळायला गेलो. तिथे शिवने आणि किमयाने खूप मजा केली. तिथे खूप गर्दी पण नव्हती, त्यामुळे त्यांना खूप छान खेळता आलं. त्यानंतर घरी आलो. थोडी भूक लागली होती, म्हणून चिवडा खाल्ला आणि परत किमयाचं आणि शिवचं मस्त खेळणं चालू झालं. मग रात्रीचं जेवण केलं आणि असा आमचा आजचा दिवस खूपच छान गेला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. फॉलो केले नसेल तर फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.